हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिक्स व्हेजची रेसिपी। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर मिक्स व्हेज बनवण्यासाठी सर्वात आधी मी कुकरमध्ये 1 चमचा जिरं टाकून घेतलं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये 5 ते 6 काळी मिरी, 2 लवंग, 1 चमचा भरून धणे टाकून घेतलेला आहे आणि 4 इथे मी हिरवी वेलची टाकून घेतली। सर्वांना अर्धा मिनिटभर हाय फ्लेमवरती चांगलं कुकरमध्ये रोस्ट करून घेतलं। आता त्याच्यामध्येच मी इथे 2 साली काढलेले बटाटे, 1 टमॅटो, 3 साली काढलेले कांदे, 1 मोठा गाजर घेतला, गाजराला सुद्धा पील करून घेतलं होतं। त्याचबरोबर 10 ते 12 फरसबी सुद्धा घेतलेली आहे। फरसबीचं पुढचं आणि मागचं जे आवरण आहे त्याला कट करून घेतलेलं होतं। आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं। मीठ सर्व व्हेजीजमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि कुकरला झाकण लावून घेतलं। 1 शिट्टी करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम इथं हाय ठेवली होती। 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करायचा। त्यानंतर कुकर पूर्ण थंड झाला की मग कुकरचं झाकण खोलून घेतलं। आता कुकरमध्ये असलेले सर्व व्हेजीज एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेले आहेत। गाजर, टमॅटो, कांदा, बटाटा आणि फरसबी सर्व काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि ह्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे। गाजरला तर मी आधीच पील करून घेतलं होतं, पण टमॅटो पील करायचा बाकी होता। तर आता टमॅटो जेव्हा पूर्ण थंड झाला ना की त्याच्यावरची जी साल आहे ती मी काढून घेतली होती। मिक्स व्हेजसाठी ग्रेव्ही तयार करायची आहे। तर ग्रेव्हीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटणासाठी कांदा आणि टमॅटो थंड झाला की त्याला बारीक कट करून घेतलं आणि ते मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि कुकरमध्ये जे अख्खे गरम मसाले होते आणि त्याचबरोबर ते व्हेजीसचं जे पाणी होतं ना ते सुद्धा मी ह्या मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून घेतलं आणि ह्याला चांगलं एक बारीक पेस्ट ह्याची तयार करून साईडला ठेवून टाकली। आता कढाईमध्ये बाकीचे जे व्हेजीज होते ना त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी बटाट्याला आणि गाजरला मी इथे क्यूब्समध्ये कट करून घेतलं आणि त्याला चांगलं मी फ्राय करून घेतलं 3 ते 4 मिनिटांसाठी। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली होती। 3 ते 4 मिनिटांनंतर मी ह्याच्यामध्ये फरसबी टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर पनीरसुद्धा टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व व्हेजीजला कमीत कमी 5 ते 6 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आणि मग त्यानंतर व्हेजीज चांगले फ्राय झाले की त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे या भाजीमध्ये तुम्ही फ्लॉवर वाटाण्याचा सुद्धा वापर करू शकता, पण मी त्याला अवॉइड केलेला आहे। आता मी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेतल्या। उरलेल्या तेलामध्ये 1 चमचा भरून तूप टाकून घेतले। तुपाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता किंवा तेल वाढवू शकता। आता कढईमध्ये मी 1 चमचा भरून ठेचलेले अद्रक लसूणची भरड टाकून घेतली। त्याला अर्धा मिनिटभर फ्राय करून घेतलं। मग अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि 2 छोटे चमचे इथे मी कश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि 10 ते 12 सेकंडसाठी या मसाल्याला चांगलं परतवून घेतलं। मग ह्याच्यामध्ये मी जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून घेतलं। वाटणामध्ये कांदा, टमॅटो आणि जे जिरं आणि काळी मिरी, लवंग वगैरे होतं त्याचं जे पाणी होतं ते सर्व वाटलेलं होतं। पुन्हा एकदा सांगते, ते सर्व जे आहे ते या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं। याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता कांदा टमॅटो तो व्यवस्थितपणे शिजलेलेच होते, पण जेवढा आपण मसाला चांगला परतवू ना तेवढाच आपला जो हा मिक्स व्हेज आहे तो चांगलं बनेल। आता मी कढईवरती झाकण ठेवले। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले आणि एकदा या मसाल्याला चांगलं परतवून घेतली। मसाला मस्तपैकी इथं परतला गेला होता आणि त्याला छान तेलसुद्धा सुटलेले होते। आता मी ह्याच्यामध्ये फ्राय केलेले व्हेजीज टाकून घेतलेले आहेत आणि या व्हेजीजला एकदा या मसाल्यामध्ये चांगले कोट करून घेतले, चांगले मिक्स करून घेतले। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। साईडला एका टोपामध्ये 1 पेला पाण्याला मी गरम होण्यासाठी ठेवले होते। आता ह्या मिक्स व्हेजमध्ये मी 1 चमचा भरून इथे किचन किंग मसाला ॲड केलेला आहे। त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि ह्या पॉईंटलाच मी मीठसुद्धा टाकलं होतं, पण मिठाचा व्हिडिओ स्किप झाला। आता मीठ टाकल्यानंतर सर्व जिन्नसला चांगलं मिक्स करून घेतलं। मग ह्याच्यामध्ये मी 1 पेला गरम पाणी टाकून घेतलं, त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि 1 चमचा घरामध्ये जी आपण दुधाची साय असते ती 1 चमचा दुधाची साय टाकून घेतलेली आहे। त्याला चांगलं मिक्स करून घेतलं। मग कढईवरती झाकण ठेवलं। 5 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो केली। 5 मिनिटं चांगलं ह्या भाजीला होऊन द्यायचं। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचं झाकण काढलं, भाजीला एकदा मिक्स करून घेतलं। मग ह्याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि अशी प्रकारे ही गरमागरम मिक्स व्हेजची भाजी इथे खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तर माझ्या पद्धतीने ही मिक्स व्हेजची भाजी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।